सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मयूर स्पोर्ट चषकाच्या आजच्या दिवसातील शेवटचा सामना आपल्या भेटीला येताना पाहायला मिळतोय. ज्या पहिला बॉल शेवटचा सामना आजच्या दिवसातील. एका बाजूला जर पाहिलं तर टीम चौकी 11 पाहायला मिळेल. ज्या चौकी 11 सकाळच्या सत्रात काय जबरदस्त क्रिकेट खेळलंय. राकेश दुरी गोलंदाजीसाठी, तर समोर अनिकेत आणि गुरु ही जोडी आहे. अनिकेत यावेळेला मिड विकेटच्या दिशेने बॉल टोलावलाय. पाऊस पडतोय, पाऊस कोसळतोय आणि आता जर पाहिलं तर बरसतोय. अनिकेत सुद्धा एक मोठा स्ट्रोक आलाय त्यांच्या बॅटमधून. षटकार खेळलाय या मुसळधार पावसात. एक संघ जर पाहिलं तर लगातारच्या 2 मॅच नुकताच जिंकलाय आणि एक संघ सकाळच्या सत्रात 2 मॅच जिंकलाय. एका संघाने सकाळच्या सत्रात एकही विकेट गमावली नाही अजूनही. तोच संघ मात्र आपल्याला पाहायला मिळतो चौके. कारण निखिल परब पिंटा पार्टे ही जोडी सकाळची मात्र अपराजित राहिली आहे आणि नाबाद देखील राहिली आहे. परंतु समोर जर पाहिलं तर एक जबरदस्त संघ त्यांच्या पाहायला मिळतोय, तो म्हणजे आंबेगाडी. आणखी एक या वेळेला सुद्धा बॅटच्या पट्ट्यात बॉल आला आणि फेकून दिला. सीमा रेषा पार. षटकार अनिकेत वांगणकर यांच्या बॅट मधून मुसळधार धो कोसळणाऱ्या पावसात सुद्धा 2 अफलातून षटकार पाहायला मिळालेत आणि ही मॅच जबरदस्त होणार याची नांदी या ठिकाणी पाहायला मिळते. पुन्हा एकदा जर पाहिलं तर गोलंदाजीसाठी राकेश दुरी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. या क्रिकेटची बातच न्यारी आहे आणि पाऊस पडल्यानंतर हे क्रिकेट तर पाहायला आणखी मजा येते. आणखीन एक याही वेळेला बॅटच्या पुढेच केला आणि याही वेळेला फेकून दिला गेला. सीमा रेषा पार. वा वा वा. लांबवरचे षटकार. काही खेळाडू असे असतात ज्यांना पाऊस पडल्यानंतर बॅटिंग करायला थोडं जास्त आवडतं आणि इकडे जबरदस्त कामगिरी पाहायला मिळते. मुसळधार पाऊस कोसळतोय आणि अनिकेत वांगणकर मात्र मैदानात बरसतोय. लगातारचे 3 चेंडू आणि 3 षटकार ठोकलेत. मयूर स्पोर्ट्सची पावसाळी क्रीडा स्पर्धा आज अनिकेत वांगणकर सुद्धा गाजवताना पाहायला मिळत आहेत. समोरच्या टीमची स्ट्रेंथ माहिती आहे आणि त्यानुसार मात्र या ठिकाणी कामगिरी करावी लागेल. यावेळेला आणखीन एक बॉल एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय. फटका तर चांगला आहे. या अगोदर षटकारांची मालिका आणि आता घ्या चौकार. पाऊस पडल्यानंतर तेवढं सोपं नसतं, परंतु इकडे सहजगत्या हा खेळाडू टोलावतो हे चेंडू आणि धाव फलक जर पाहिला तर पहिल्याच ओव्हरमध्ये 22 वर नेऊन ठेवलाय. 5 ओव्हरमध्ये पाहिजे किती धाबा या ठिकाणी उभारल्या जातील. हे पावसाळी क्रिकेट आहे. आज प्रेक्षक देखील धन्य झाले हे पावसाळी क्रिकेट पाहून, क्वालिटी क्रिकेट पाहून आणि मयूर स्पोर्टची ही स्पर्धा पाहून. पहिलाच दिवस आहे आणि जसजशी स्पर्धा पुढे जाईल ना मजा आणखी वाढेल. आणखी एक हो 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 हो. मॅच सुरू आहे की हायलाइट सुरू आहेत अशाच पद्धतीची बॅटिंग या ठिकाणी करतोय हा खेळाडू अनिकेत वांगणकर. काय हल्ले चढवलेत, एका मागोमाग एक मात्र मोठमोठे फटके आले आणि मुसळधार पावसात पहिल्याच ओव्हरमध्ये धावा कुठलेल्या आहेत. 28 धावा पहिल्याच ओव्हरमध्ये या ठिकाणी त्याला पाहायला मिळाल्या. जबरदस्त बॅटिंगचं प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवताना अनिकेत वांगणकर पाहायला मिळाले. बाबू पाटकर या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतात खरे, परंतु सध्या जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये गुरु आणि अनिकेत ही जोडी बरसते आणि पैकी अनिकेतला धुमाकूळ घालताना आपण पाहिलं. परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर चौके हा संघ देखील तेवढाच बलवान आहे आणि त्यांना मात्र आता कामगिरी करावी लागणार आहे. कमबॅक करावं लागेल.
हर्षल येताना पाहिलं मिळतात गोलंदाजी करण्यासाठी. धावसंख्येचा ग्राफ जो वर गेलाय ना त्याला खाली आणण्याचा प्रयत्न आहे. फुलटॉस याही वेळेला विकेट केला जातोय. या फुलटॉस बॉलला फेकून दिलंय. आणखीन एक बॉल जाईल सीमा रेषेच्या पार 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 पार. षटकार. हर्षल आले आणि हर्षलवर देखील पहिल्याच बॉलवर हल्ला चढवलाय आणि तो सुद्धा 6 बॉला. बॉल झालेत आतापर्यंत 7 आणि धावा झाल्या त्या 34. अशक्य असं काहीच नसतं क्रिकेटच्या खेळामध्ये. मुसळधार पावसातील क्रिकेट. यावेळेला मात्र कमबॅक करताना पाहायला मिळाले गोलंदाज. चांगल्या ठिकाणी चांगल्या लेंथवर मात्र हा बॉल टाकताना पाहायला मिळाले. पावसातलं क्रिकेट कसं असतं, पावसाळी क्रिकेट कसं असतं ते मात्र पाहण्याची संधी प्रेक्षकांना देखील मिळाली आणि त्यामुळे प्रेक्षक देखील आवर्जून मात्र मयूर स्पोर्टची ही स्पर्धा पाहण्यासाठी इकडे आलेले आहेत. यावेळेला वेगात मात्र चेंडू येताना पाहायला मिळाला. बॅटच्या पट्ट्यात काही प्रॉपर आला नाहीये. बॉल घोषांकित क्षेत्राच्या दिशेने आणि एका धावेने जर पाहिलं तर धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. 35 धावा धावफलकावर. दुसरं षटक मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पावसाळी क्रिकेटला देखील एक इतिहास आहे. याच पावसाळी क्रिकेटमध्ये 1987-88च्या दरम्यान संपूर्ण भारतामध्ये स्थानिक क्रिकेटमध्ये दिली जाणारी 4 व्हीलर कार उमेश मांजरेकर यांनी मिळवली होती पार्ले टीएकच्या स्पर्धेमध्ये मुंबई या ठिकाणी. यावेळेला फुलटॉस आणि या फुलटॉसला सुद्धा पाठवलाय लांब 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 लांब. षटकार. काय षटकाराची भाषा बोलतायत. बोले चिंब झालेत परंतु काय स्ट्रोक खेळतात ते दोघे खेळाडू. आता तर फुलटॉस बॉल आला आणि त्याचा फायदा इकडे घेतला गेला. धावसंख्या पुढे गेली आहे ती म्हणजे 41 धावांवर. ओव्हर नंबर 2. कुणाला विश्वासही बसणार नाहीये. ज्याने काही वेळापुरता मोबाईल बंद केला असेल आणि पुन्हा चालू केला असेल तर म्हटलं असेल अरे इकडे स्कोररचा स्कोर तर चुकला नाही ना. परंतु नाही, अजिबात नाही. अगदी बरोबर आहे. पाऊस कोसळतोय आणि फलंदाजही बरसतायत. यावेळेला थोडासा पाठीमागे बॉल होता. फाईन खेळण्याच्या प्रयत्नात जरूर एका धावेमध्ये रूपांतरित होताना पाहायला मिळतोय. जे प्रेक्षक युट्यूबला देखील मयूर स्पोर्ट्सवर आपल्या या मॅचचा आनंद घेत आहेत त्याही सगळ्यांचं स्वागत असणार आहे. कारण पावसाळी क्रिकेट आहे. गावागावामध्ये या पावसाळी क्रिकेटचं लोण पसरलेलं आहे. सिंधुदुर्गात देखील ग्रामीण क्रिकेट खूप मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतं आणि 32 नामवंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संघ या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतात. 42 धावा धावफलकावर आहेत. यावेळेला बॉल थोडासा पुढे केला होता. पवित्रात होते मोठ्या फटक्याच्या परंतु स्वतःला कंट्रोल केलं शेवटच्या क्षणी आणि तिकडे जर पाहिलं तर शेवटचा चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. ओव्हर संपल्या. 2 धावसंख्या झाली आहे बिनबाद. कुलस्वामीनी आंबेगाडी संघ धावसंख्या झालेली आहे ती 42 धावा धावफलकावर. समोरच्या संघाने सकाळच्या सत्रात बिनबाद 2 सामने जिंकलेले आहेत. त्यामुळे या सामन्यामध्ये मात्र एक मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न आहे. सकाळच्या सत्रात पाऊस काहीसा थांबला होता परंतु आता मोठ्या प्रमाणावर तो येतोय. एका मॅच मध्ये 58 धावांचा पाठलाग केलाय. एका मॅच मध्ये 71 धावांचा पाठलाग केलाय चौके संघाने आणि गडी न गमावता. त्यामुळे त्यांच्या विरुद्ध एक मोठं आव्हान ठेवण्याचं आव्हान सध्या आंबेगाडी संघाच्या समोर आहे. मजा येते हा क्रिकेटचा खेळ ज्यावेळेला आपण खेळतो किंवा पाहतो. खेळतानाही मजा येते, पाहतानाही मजा येते. खेळणाऱ्यांना जेवढं टेन्शन नसतं तेवढं पाहणाऱ्यांना टेन्शन असतं. मैदानावर जेवढ्यांना टेन्शन येत नाही तेवढे घरी बसून युट्यूबला मॅच पाहतात त्यांना सुद्धा टेन्शन येत असतं. अरे याला का बॉलिंग दिली, त्याला का नाही दिली, याला कशाला ओपनर पाठवलं, त्याला का नाही पाठवलं, बरं झालं यालाच पाठवलं, त्याला नाही पाठवलं. या सगळ्या चर्चांना होत येतो ज्या वेळेला मॅचेस युट्यूबला देखील पाहिल्या जातात. यावेळेला उसळी होती, हुक करतात गुरुच्या बॅटमधून. मात्र या ठिकाणी एका धावेचा फटका येईल. धावसंख्या 43 वर. क्रिकेटचा खेळ चर्चा करायला लावतो. क्रिकेटचा खेळ आनंद देतो, खूप सारा आनंद देतो आणि आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात सगळ्यात जास्त जो काही आनंद मिळाला असेल ना त्याच्यात क्रिकेटच्या खेळाचा देखील तेवढाच आनंद आहे. आणि तोच आनंद मात्र मागील आठवड्यात भारतीय संघ जिंकला वर्ल्ड कप त्यावेळेला आपण घेतला होता. यावेळेला आणखीन एक स्ट्रोक, तो देखील फाईन लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. प्रथमेश आलेले आहेत आणि त्यांच्या या चेंडूवर देखील एका धावेचा फटका येताना पाहायला मिळेल.
आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना 44 वर जाते. युट्यूबवर आताही मात्र मोठ्या संख्येने प्रेक्षक आमच्याशी जोडले गेलेले आहेत. त्या सगळ्या प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करू, कारण या क्रिकेटच्या स्पर्धेचा परुळ्याच्या पुढे वेंगुर्ला तालुक्यात की आंबेगाडी गाव येत. यावेळेला पूल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होता, परंतु यशस्वी नाही झालाय. एक धाव मात्र त्या ठिकाणी मिळाली आहे. गुरु आणि अनिकेत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि तिसरं षटक, म्हणजे हे षटक आतापर्यंत प्रसादजी चांगले राहिले, कारण मोठा फटका नाही आला. आणि त्या उलट जर पाहिलं 1-1 धाव मात्र येते आणि ही जमेची बाब आहे. कमबॅक करावं लागतं. अगदी पहिल्या सामन्यापासून जर पाहिलं तर चुरस पाहायला मिळाली, म्हणजे कमी धावसंख्येचा पहिला सामना, परंतु त्यातही मजा आली. आणि आता जर पाहिलं तर या ठिकाणी पाहुयात कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा बॉल, वाईट बॉल मात्र तिकडे घोषित केला जाईल. प्रथमेश दबाव तर आहे त्यांच्यावर सुद्धा, कारण धावसंख्येचा ग्राफ खाली आणायचा आहे. आपल्या टीमसाठी प्रभावी कामगिरी करायची आहे, कमबॅक करायचं आहे, कारण कमबॅक हा क्रिकेटच्या खेळाचा मूळ धर्म आहे. कारण क्रिकेटच्या खेळात कमबॅक नाही होणार तर कुठे होणार. खूप सारी कमबॅक आपण पाहिलेली आहेत. यावेळेला उसळी होती, परंतु गोशांकित क्षेत्रात पाठीमागे बॉल जाईल. प्रथमेशच्या याही बॉलवर केवळ एकच धाव आली आहे. आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करतायत. धावसंख्या जर पाहिली तर आता 47 वरील धावसंख्या जाताना पाहायला मिळेल. ओव्हर नंबर या ठिकाणी पाहतोय आपण 3. पहिल्या 2 ओव्हरमध्ये जर पाहिलं 42 धावा झाल्यानंतर त्यानंतरचं कमबॅक प्रथमेश सध्याच्या घडीला करतायत. पावसाळी क्रिकेटची स्पर्धा, पावसाळ्यात क्रिकेट पूर्वी 4 महिने थांबायचं. आणखीन एक व्हाईट बॉल येताना पाहायला मिळेल. पूर्वी जर पाहिलं तर पावसाळ्यामध्ये क्रिकेट नाही खेळलं जायचं. पावसाळ्यात 4 महिने काय, तर आपल्या भेटीला रबर बॉलचं पावसाळी क्रिकेट आलेलं आहे, ज्याला मुंबईमधून सुरुवात झाली, अलीकडे खूप लोकप्रिय झालं आणि सिंधुदुर्गात डेरी दाखल झालं. आणि या महिला स्पोर्ट्सच्या स्पर्धेच्या माध्यमातून 3ऱ्या पर्वामध्ये स्पर्धा आली आहे आणि हळूहळू सिंधुदुर्ग जिल्हा या रबर बॉल क्रिकेटने देखील व्याप्त केला आहे. पुल करण्याचा प्रयत्न, परंतु बॉल थोडासा दूर राहिला, टायमिंग नाही करू शकले, फुटवर्कचा अभाव पाहायला मिळाला. आणि आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी त्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल. धावसंख्या 48 वर थांबली आहे. एक षटक देखील काफी असतं मॅच मध्ये येण्यासाठी. दूर दूरपर्यंत नजर टाकली तर धुक्यांची चादर देखील अंतरताना पाहायला मिळते. पाऊस देखील येताना पाहायला मिळतोय. हिरवगार वातावरण पाहायला मिळतंय आणि क्रिकेटची एक वेगळी दुनिया पाहायला मिळते. यावेळेला बॅटच्या पट्ट्यात बॉल आणि या बॉलला मिड विकेटच्या दिशेने खेळले, परंतु पहा पाण्याच्या डबक्यात जागेवर बॉल थांबलाय आणि असं वाटत होतं चौकार जाईल किंवा यदाकदाची षटकार सुद्धा, परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागलंय, कारण हे आहे पावसाळी क्रिकेट. आणि हीच तर खासियत आहे, ज्या ठिकाणी बॉल पडला त्याच ठिकाणी थांबला. कदाचित पाऊस नसता तर हा चौकार देखील गेला असता. आणि धावसंख्या जर पाहिली तर 49, म्हणजे हे षटक खूप चांगलं राहिलंय. केवळ 7 धावा खर्च केल्यात. पहिल्या षटकात 28, पहा दुसऱ्या षटकात 14 आणि तिसऱ्या षटकात 7. हा क्रम जर पाहिला, पहिल्या षटकात जेवढ्या आल्या त्याच्यापेक्षा अर्ध्या दुसऱ्या षटकात आल्या, दुसऱ्या षटकात जेवढ्या आल्या त्याच्यापेक्षा अर्ध्या तिसऱ्या षटकात आल्या, आणि आता चौथ्या षटकात काय होणार तेच मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायचंय. अक्षय येतात गोलंदाजी करण्यासाठी. अक्षय पवार. अक्षयचा पहिला बॉल. वा वा वा. एका क्षणार्धात त्याच फलंदाजाला अनिकेत वांगणकरला बरेचसे प्रश्न विचारता विचारता बॉल यष्टीरक्षकांकडे गेला. आणि हेच तिकडे सांगितलं जात आहे की फुटवर्कला अडथळा आहे, कारण खेळपट्टीवर पाणी आहे. यावेळेला फटका फसताय. अनिकेत वांगणकर नावाचं वादळ मात्र या ठिकाणी शांत होताना पाहायला मिळत आहे. वादळाचा तडाखा सुरुवातीला जबरदस्त बसला चौके संघाला, परंतु चौके त्या ठिकाणी सावरला आणि एक महत्वाची विकेट या ठिकाणी येताना पाहायला मिळते. या षटकात जर पाहिलं तर आतापर्यंत धाव नाही आली आहे आणि अनिकेत वांगणकर यांना माघारी परतावं लागतंय. 11 बॉल मध्ये 3 षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने 30 बरोबर आहे.
30 धावांची खेळी अनिकेत वांगणकरने आपल्या टीमसाठी केली आहे, गावासाठी केली आहे, गावाच्या नावासाठी केली आहे. गावासाठी क्रिकेट खेळण्याचं भाग्य कोणालाही लाभत नाही, परंतु ज्यांना भाग्य लाभतं त्यांच्यासारखे नक्कीच भाग्यशाली तेच आहेत. कारण एका गावाची लोकसंख्या जर पाहिली तर काही ठिकाणी 500, काही ठिकाणी 1000, काही ठिकाणी 2000, काही ठिकाणी 5000 सुद्धा, आणि त्यांच्यामधून तुमची 11 मध्ये निवड होते म्हणजे तुम्ही भाग्यशाली आहे. आणि क्रिकेट खेळायला सुरुवात केल्यानंतर प्रत्येकाने हेच स्वप्न पाहिले असते, एक दिवस का होईना पहिला मी माझ्या गावासाठी क्रिकेट खेळेल. या वेळेला जर पाहिलं तर बॉलने अँगल बदलला, टप्पा पडल्यानंतर जर पाहिलं तर बाउन्स तर झालाच, परंतु बाउन्स बरोबर स्विंग देखील होताना पाहिला मिळाला आणि बॉल यष्टीरक्षकाकडे जातोय. पहिले 3 बॉल टाकले, 3ही डॉट टाकलेत. अक्षय पवार आहे ना, अक्षय पवार आपल्या गोलंदाजीची पॉवर दाखवतोय. यावेळेला खाली राहिला, मागील बॉल जास्त उडाला, हा उडालाच नाही. तर हे पावसाळी क्रिकेट आहे आणि पावसाळी क्रिकेट मधील या घडामोडी टिपण्यासाठीच आपण गर्दी करतो मैदानात सुद्धा आणि युट्यूबला. आणि इकडे जर पाहिलं तर लगातार चौथा बॉल, 2 ओव्हरमध्ये 42 झालेली धावसंख्या 49 वर थांबली आहे सध्याच्या घडीला. याला क्रिकेट म्हटलं जातं, याला क्रिकेट म्हटलं जातं, याला क्रिकेट म्हटलं जातं. या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही आणि त्याचं उत्तम उदाहरण सध्या चालू असणारा सामना आपण पाहतोय, आंबेगाडी विरुद्ध चौके. यावेळेला पूल करण्याचा प्रयत्न, फटका फसला, बॉल हवेत आणि पकडले गेले, कॅच. काय बॉलिंग केली या ठिकाणी अक्षय पवारने. लगातारचा 5वा बॉल निर्धाव टाकला जातोय आणि बाबू पाटकरच्या रूपात एक मोठी विकेट. मागील मॅचचा हिरो या मॅच मध्ये 0. परंतु क्रिकेट आहे, चांगलं क्रिकेट खेळण्याची क्षमता आहे, पुढच्या मॅचेस मध्ये पुन्हा उभं राहण्याची क्षमता आहे, परंतु ह्या मॅच मध्ये त्याच्या पुढे 0 लागलं हेही तेवढंच महत्वाचं आहे, कारण गोलंदाजाने केलेलं कमबॅक पाहायला मिळालं. क्रिकेटचा खेळ आहे, प्रत्येक बॉल हा नवीन असतो, प्रत्येक बॉल हा वेगळ्या टप्प्यावर पडतो, प्रत्येक बॉल हा वेगळ्या ठिकाणी तुम्हाला टोलवावा सुद्धा लागतो आणि प्रत्येक बॉलवर एक वेगळी चुरस देखील पाहायला मिळते, प्रत्येक बॉलवर वेगळ्या रणनीती सुद्धा बनतात. 5 बॉल डॉट टाकलेत या षटकातील आणि पाहूयात अजून नाही झाली ना या स्पर्धेतील पहिलं निर्धाव षटक येणार का. अक्षय पवार यांच्याकडून ते आपल्याला पाहायचंय. ही 30 मॅच आहे, ज्या मॅच मध्ये पहिल्या ओव्हरला 28 धावा आलेल्या आहेत आणि चौथ्या ओव्हरचा 1 बॉल मात्र बाकी आहे. धावसंख्या 49 वर थांबलेली आहे. हा विरोधाभास पाहायला मिळाला सुरुवातीचा आणि डावाच्या मध्याचा सुद्धा. आणि आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत, प्रथमेश येत आहेत. एका बाजूला अक्षय आहे, एका बाजूला प्रथमेश आहे. लगातारचे 5 चेंडू निर्धाव टाकलेत. चौके संघ एका बाजूला आहे, समोर जर पाहिलं तर आंबेगाडी. यावेळेला जर पाहिलं तर चांगला बॉल येताना पाहिला मिळालाय, परंतु पाहूयात पंचांच्या इशाऱ्याची या ठिकाणी आम्ही वाट पाहत आहोत आणि यस बॅटने आलाय आणि जबरदस्त. भले 1 रन शेवटच्या बॉलवर येऊ देत, परंतु काय बॉलिंग केली आणि काय कमबॅक केलंय. केवळ 1 धाव चौथ्या ओव्हरमध्ये. आम्ही याची चर्चा करत होतो, पहिल्या ओव्हरमध्ये 28, त्याच्या निम्म्या आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 14, तिसऱ्या ओव्हरमध्ये त्याच्या 14च्या निम्म्या 7 आल्या. आता 14-7 पेक्षा खूप साऱ्या कमी, म्हणजे फक्त 1 धाव चौथ्या ओव्हरमध्ये आलेली आहे आणि हा धावसंख्येचा उतरता ग्राफ. आणि या एका धावेने जर पाहिलं धावसंख्या पूर्ण होताना पाहिला मिळते. कुलस्वामीनी आंबेगाडी संघाची धावसंख्या 50 धावा धावफलकावर पूर्ण झालेल्या आहेत. 1 ओव्हर पहा ज्या पद्धतीचं वातावरण आहे, 60 धावा जरी झाल्या चांगली मॅच होईल आणि त्याचा प्रयत्न या ठिकाणी होणार आहे. इकडे गुडले स्पॉट तोच मात्र या ठिकाणी गाठला आणि धाव घेण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी जरूर केला गेला. त्या प्रयत्नात धावबादची विकेट येईल. स्ट्राईक चेंज करण्यामध्ये यशस्वी राहिले आणि गुरु टीमचे प्रमुख फलंदाज आहेत, त्यांना स्ट्राईकवर आणण्यात मात्र या ठिकाणी यशस्वी राहिले. प्रथमेशच्या हातात पुन्हा एकदा चेंडू सोपवलाय. त्याचं कारण आहे, तिसऱ्या षटकाला ज्यावेळेला प्रथमेश आले ना त्यावेळेला त्यांनी केवळ 7 धावा दिल्या होत्या.
प्रथमेश देवली प्रीमियर लीगचे आणि जोडीला आपल्या लाडक्या क्रिकेट खेळ पाहण्याची संधी मयूर स्पोर्टने दिली आहे. या वेळेला फटका फसलाय परंतु हवेत आहे आणि जिकडे आपण पाहू शकता धावसंख्या जर पाहिली तर पुढे गेली आहे 52 धावा. परंतु ही सुद्धा एक चांगली धावसंख्या म्हणेल मी, कारण खेळपट्टीवर पाणी आहे. मजा येईल ज्या वेळेला मॅच दुसऱ्या डावामध्ये जाईल, कारण दोन बलाढ्य संघ आहेत. एका बाजूला कुलस्वामिनी आंबेगाडी, दुसऱ्या बाजूला चौके. धावसंख्या जर पाहिली तर सध्याच्या घडीला 52 झाली आहे. युट्यूबलाही मोठ्या संख्येने प्रेक्षक मात्र आनंद घेत आहेत. विविध ठिकाणाहून या स्पर्धेला शुभेच्छा देखील येत आहेत. या वेळेला फटका समोर, चांगला स्ट्रोक होता आणि या बॉलला जर पाहिलं तर पाठवलंय सीमा रेषा पार. षटकार गुरु आता शेवटच्या षटकात पुन्हा एकदा सुरू झालाय आणि एक चांगला स्ट्रोक त्यांच्या बॅटमधून आलाय. मला माझ्या टीमसाठी लढायचंय, मला माझ्या गावासाठी खेळायचंय. आज पाऊस कोसळतोय, मलाही बरसायचंय. परंतु इकडे पुन्हा एकदा चांगल्या ट्रॅकवर बॉल टाकला गेलाय, कमबॅक केलं गेलंय. 58 वर धावसंख्या मात्र थांबली गेली आहे. यश पांजारी मित्रमंडळ विरण बाजारपेठ हे देखील शुभेच्छा देतात. खूप साऱ्या शुभेच्छा युट्यूबला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून जे व्ह्यूअर्स आहेत आमचे मोठ्या संख्येने मॅचचा आनंद या ठिकाणी घेत आहेत, ते सुद्धा मात्र खूप साऱ्या शुभेच्छा देतात. त्यांनाही ही स्पर्धा अगदी आवडली आहे. यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत परंतु जाईल पाठीमागे आणि उत्तरार्धात केलेलं कमबॅक हे मात्र चौके संघाचं वैशिष्ट्य राहिलं. सकाळी 2 मॅच मध्ये विदाऊट लॉस केलेला पाठलाग ही जमेची बाब त्यांची आहे. परंतु दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकतो आंबेगाडी संघाची बॉलिंग ही सुद्धा त्यांची ओळख आहे. त्यामुळे पहिल्या डावात धावसंख्या 59 झाली आहे आणि विजयासाठी जर पाहिलं तर 60 धावांची आवश्यकता दुसऱ्या डावामध्ये असणार आहे. या मॅचला ज्या वेळेला दुसऱ्या डावामध्ये ही मॅच जाताना आपल्याला पाहायला मिळेल. समाज बरोबर जर पाहिलं तर गर्द झाडी आणि त्याच्या मधोमध असणारं हे मैदान आणि त्यावर सुरू असणारी स्पर्धा मानाची, प्रतिष्ठेची, मयूर स्पोर्टची आणि या मयूर स्पोर्टच्या स्पर्धेचा आनंद मात्र घेणारे प्रेक्षक युट्यूबलाही आणि मैदानात देखील. एक डाव आपला या संपूर्ण स्पर्धेवर ज्यांचं अगदी व्यवस्थितपणे लक्ष आहे ते म्हणजे अनिल दोंडू माने, शिवसेना शाखा प्रमुख, शाखा क्रमांक 112, भांडूप पश्चिम मुंबई आणि अमृत आणि कधी एकदा मालवणला. परंतु भाग्यशाली आहे. लहानपणी असं वाटायचं राजू सर मालवणचा कोणीतरी मित्र असावा, परंतु मोठे झाल्यानंतर त्याच मालवणमध्ये खूप सारे मित्रही होतील आणि मालवणमध्ये पावसाळ्यात फिरायला मिळेल आणि ते सुद्धा क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून. असं कधी वाटलं नव्हतं, परंतु हे क्रिकेटमुळे शक्य झालंय. तुमच्यासारखे मित्रही लाभले. आणि जाऊयात आता या मॅचच्या दुसऱ्या डावाकडे, ज्या वेळेला देवली गावचे प्रथम नागरिक, आमचे क्रिकेट प्रेमी मित्र, क्रिकेटपट्टू, समालोचक, सिंधुदुर्ग जिल्हा समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष, या मॅचच्या दुसऱ्या डावाच्या समालोचनासाठी आवाज असेल श्याम वाक्कर सरांचा. थँक्यू सो मच सर. आजच्या पहिल्या दिवसाचा शेवटचा सामना मैदानामध्ये चालू आहे. चौके विरुद्ध आंबेगाडी. मालवण संघातील, मालवण शहरातील एक, मालवण तालुक्यातील एक दर्जेदार संघ.
तर दुसरीकडे आहे वेंगुर्ला तालुक्यातील एक दर्जेदार संघ म्हणजे चौकी आणि आंबेगाळी असा सामना मैदानामध्ये चालू आहे. आजच्या दिवसामध्ये बऱ्याच संघांनी सहभाग घेतला होता. खूप चांगला खेळ देखील केला. कणकवलीवरून तळेरे गावातील एक संघ आला होता, त्याने देखील खूप चांगला खेळ केला. सुरुवातीला तळगावने देखील खूप चांगला खेळ केला. त्यानंतर देवली संघ, यशवाका परोळे संघ, सर्व संघांनी जे संघ सहभागी झाले, तळगाव संघ, ही सर्व संघ आज जे या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते त्या सर्व संघांनी आजच्या दिवसामध्ये कमालीचा खेळ केला. जरी ते पराभूत झाले असतील तरी या स्पर्धेच्या आठवणी नेहमी लक्षात ठेवतील ते. अशा पद्धतीचा खेळ त्यांनी आजच्या दिवसामध्ये केला. क्या बात आहे. पिंट्या पार्टी दुसऱ्या रनासाठी धावतोय. हे पहा हे आहे पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेची मजा. विकेट किपर बॉल येण्या अगोदरच विकेट किपरच्या पाठी जो कलेक्ट करण्यासाठी होता क्षेत्ररक्षक तो मात्र घसरून पडतो. ही मजा आहे पावसाळी क्रिकेट स्पर्धेची. धावा पाहिजे आहेत 60 5 षटकामध्ये आणि झाल्या आहेत धावा 4. अशी जोडी आहे ही. सर्जा राजाची जोडी आहे. निखिल परब आणि पिंट्या पार्टी. पहिल्या मॅच मध्ये 58 धावा नाबाद विजय मिळवून दिला दोघांनी. मॅन ऑफ द मॅच ठरला निखिल परब. दुसऱ्या मॅच मध्ये 72 धावा पाहिजे होत्या, नाबाद 72 धावा पूर्ण केल्या. मॅन ऑफ द मॅच ठरला निखिल परब. यावेळी शॉटांपोलचा हा शॉट, एक धाव कंप्लीट केली. पिंट्या पार्टी दुसऱ्या धावेसाठी धावेल का? क्या बात आहे, क्या बात आहे. पिंट्या पार्टी 2 धावा देखील पूर्ण करतोय. कमाल आहे. आजच्या दिवसामध्ये रनिंग बिटवीन द विकेट खूपच सुधारलेलं दिसतंय हे पिंट्या पार्ट्याचं मैदानामध्ये. कारण नेहमी एका धावेवरती समाधान मानणारा पिंट्या पार्टी आज 2 धावांसाठी यशस्वी ठरला. डॉट बॉल आला. धावसंख्या पोहोचेल बिनबाद 6 धावा. पहिलं षटक समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 60 धावांचा पाठलाग करताना धावा झाल्या आहेत बिनबाद 6. 24 चेंडू 54 धावा. एक ऐसी है हस्ती सबके है जाने माने जिनका नाम है अनिल धोंडू माने, जो आज मैच का आनंद लेते हुए. माने जी आपका स्वागत है. कट करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाही. गुरु आलाय. गुरु बिडिये नाम ही काफी आहे. आणि त्याच्या समोर आहे एक अनुभवी खेळाडू संदीप उर्फ पिंट्या पार्टी. पुन्हा एक डॉट बॉल. आता मात्र थोडाफार प्रेशर असेल निखिल परब वरती आणि पिंट्या पार्टीवरती देखील. गुरु बिडिये चांगली लेंथ आणि लाईन मध्ये बॉलिंग करतोय. कट्ट्याच्या कारवाडी मैदानावरती तुम्ही ही मॅच बघता आहात. घर बसल्या मॅच बघतात युट्यूब लाईव्ह. या ठिकाणी प्रेक्षक देखील उपस्थित आहेत. पुन्हा एक डॉट बॉल. क्या बात आहे. अफलातून बॉलिंग ही गुरु बिडियेची. बॅटिंग देखील खूप चांगली केली होती. ओपनर म्हणून आला होता. शेवटच्या बॉल पर्यंत झुंजत होता. पण 12 चेंडू मध्ये 25 गाजवली आहे. ही शेवटची मॅच गाजवेल का? निखिल नावाचा गजर होईल का? ही येणारी वेळ येणारा काळच सांगेल की एकीकडे आंबेगाळीचा समोरची गोलंदाजी करतोय आणि त्याच्या समोर बॅटर आहे तो निखिल परब. पुन्हा एकदा उडवलाय. पुन्हा एकदा अनिकेत वायगडकर येतोय. थोडासा स्लिप होतोय तरी देखील स्वतःला सावरतोय. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. प्रत्येक बॉल वरती काही नाही काहीतरी नाट्यमयरित्या घटना घडतायत आणि प्रेक्षक देखील याचा आनंद उठवतायत. 2 षटकांची समाप्ती झाली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे बिनबाद 10. हरीश पांड्या सर, चंद्रकांत शेट्टी सर, प्रसाद परबजी, पहा काय गंमत आहे मैदानावरती. हे 2 खेळाडू आतापर्यंत आउटच झालेले नाहीयेत. सकाळपासून संध्याकाळपर्यंत खेळतात. एखादा टेस्टचा खेळाडू असतो जो सकाळपासून संध्याकाळपर्यंत दुसऱ्या दिवशी देखील खेळतो. तसे हे दोन्ही खेळाडू पहा सकाळपासून सुरुवातीच्या मॅच पासून शेवटच्या मॅच पर्यंत नाबाद बॅटिंग करतायत. आपल्या संघासाठी विजयासाठी मेहनत करतायत. कष्ट कर. हे कष्ट त्यांचे कितपत पूर्ण होतील
हे आपण पाहावं लागेल. 140 धावा दोघांनी बनवल्या आहेत आतापर्यंत. आम्हाला स्कोरर चांगली माहिती देत आहेत. काय पार्टनरशिप आहे पिंट्याची आणि निखिल परबची. पहिल्या मॅच मध्ये 58 धावा, दुसऱ्या मॅच मध्ये 72 धावा आणि या मॅच मध्ये आता खेळत आहेत 10 धावा. 2 षटकांची समाप्ती, 10 धावा, 18 चेंडू, 50 धावा. मयूर स्पोर्ट कट्टा आयोजित मयूर चषक, राजू भालेकर सर, कौस्तुभ मसूरकर, त्यानंतर मंदार मटकर, मकरंद सावंत आणि त्यांचे सर्व सहकारी मिळून ही मयूर स्पोर्टची स्पर्धा आणि मयूर स्पोर्ट स्पर्धेचं आयोजन हे तुम्ही बघता आहात. गेली 3 वर्ष हा थरार कारण्याच्या या मैदानावरती तुम्ही बघता आहात. बरेच प्रेक्षक आज या ठिकाणी उपस्थित आहेत. बरेच प्रेक्षक युट्यूब लाईव्ह देखील मॅच बघतायत. त्या सर्वांचं स्वागत आहे. यावेळी वेगाने टाकण्याचा प्रयत्न, लेग बाईटचा इशारा पंचांचा. धाबा वाढतील, धाबा पोहोचतील 12. 1 डझन धाबा झालेल्या आहेत. सर तुम्ही थोडेसे लेट आलात, नाहीतर डझनामध्ये आंबे देखील मिळाले असते तुम्हाला. तो डझनाचा सीझन, आमचा आंब्याचा सीझन आता संपलेला आहे. धावा देखील स्कोर बुक वरती 12 आहेत. 1 डझन धावा आहेत. पुन्हा एकदा प्रथमेश बिडिये गोलंदाजी मार्क वरती. हा तर खराब चेंडू असेल. नो बॉलचा इशारा पंचांकडून आणि त्यानंतर घोषित स्वरूपाची 1 धाव, म्हणजे एकूण 2 धावा. अति उत्साहीपणा प्रथमेशकडे बघायला मिळतोय. थोडा जास्त जोशामध्ये दिसतोय मैदानामध्ये आणि त्याचा परिणाम अतिरिक्त धाव. मागच्या मॅच मध्ये काय बॉलिंग केली होती प्रथमेशने, चांगली बॉलिंग केली होती, पण या मॅच मध्ये थोडासा उत्साहीपणा दिसतोय त्याच्यामध्ये. अतिघाई संकटात नाही. रोडवरती किती वेळा तुम्ही वाचलं असेल आणि त्यातून देखील क्रिकेटमध्ये शिकण्यासारखं भरपूर आहे. धावा 14. क्या बात आहे, क्या बात आहे. काय टायमिंग केलंय. टाळ्यांचा आवाज करून देणार आहे निखिल परबच्या बॅट मधून टायमिंग आणि एकूण मिळतील टोटल अर्धा डझन धावा, म्हणजे 6 धावा. एक झेल काय सुटला, त्यानंतर निखिल परब बहरात का आला आणि त्याचाच परिणाम. आता मात्र धावांचा वेग वाढलाय. प्रथमेश बिडिये थोडासा प्रेशर मध्ये असेल आणि धावसंख्या पोहोचेल 20. आतापर्यंत 12 षटकार हे देखीलच्या बॅट मधून बघायला मिळत आहे. धावा झाल्यात 20, अजूनही 40 धावा. 16 चेंडू, 40 धावा. जोपर्यंत निखिल परब आणि पिंट्या पार्टे मैदानामध्ये आहे, कुछ भी हो सकता है. अनहोनी को होनी कर दे, होनी को अनहोनी. जिनका नाम है निखिल परब और पिंट्या पार्टे दूसरे रन के लिए दौड़ रहे. शायद ये दूसरा रन भी पूरा होगा. जी हाँ, आज पिंट्या पार्टीने जी रनिंग बिटवीन द विकेट दाखवली आहे ना, मला तर आश्चर्य झालंय. कारण आजच्या दिवसामध्ये चांगली रनिंग बिटवीन द विकेट, रिस्क घेतलाय. प्रत्येक धावेसाठी स्ट्राईक वरती आणण्याचा प्रयत्न आहे. निखिल परबला स्ट्राईक देण्याचा त्याचा प्रयत्न यशस्वी ठरतो. धावसंख्या 22, अजूनही 38. 38 धावा, 15 चेंडू, 38 धावा. मागच्या मॅच मध्ये 12 चेंडू 39 धावा होत्या, त्या त्यांनी पूर्ण केल्या होत्या. या मॅच मध्ये 15 चेंडू 38 धावा. काय होईल. प्रथमेश बिडिये गोलंदाजी मार्कवर, वेगाने टाकण्याचा प्रयत्न आणि हा चेंडू बंद बाउन्सचा इशारा पंचांकडून येतो आणि त्यानंतर नो बॉलचा देखील इशारा पंचांकडून आलाय. त्यामुळे अति उत्साह दिसतोय हा प्रथमेश बिडिये जवळ. चांगलं डिसिजन या ठिकाणी पंचांकडून बघायला मिळालं. प्रीटची संधी असेल का. यावेळी उडवलाय चेंडू हवेत आहे. प्रीटची संधी तर आहे. दुसऱ्या धाब्यासाठी धावतील का. यस, पडलाय. गुरु बिडिये पडला तरी देखील सहकार्याने मात्र चांगलं क्षेत्ररक्षण केलं. धावसंख्या 25, 25 धावा, अजूनही 35 धावा. 14 चेंडू आणि 35 धावा. येस, आमचे स्कोरर त्याची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतील की निखिलने आज
या मॅच पर्यंत किती धाव्या पूर्ण केल्या? 100च्या वरती तर गेला असेल नक्कीच. पण क्या बात आहे. प्रथमेश फुल टॉस चेंडू आणि चेंडू जाईल. पंचांचा इशारा आहे ना बाकी. पंच काय इशारा करतात? 1 बाउन्स ओव्हर द रोप. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सनसनीत, दणदणीत, खणखणीत निखिलच्या बॅट मधून चौकार. धावा झालेल्या आहेत 29 धावा आणि स्पर्धेमध्ये 112 धावा. नाबाद निखिल परब, वन अँड ओनली. निखिल नावाचा गजर झाला आज. त्याची आपलातून बॅटिंग बघायला मिळाली. यावेळी मात्र घोषित स्वरूपाची 1 धाव मिळेल. पंचांचा इशारा. घोषित स्वरूपाची 1 धाव. धावसंख्या 30 धावा. 30 विदाउट लॉस. ही खासियत आहे चौके संघाची. विदाउट लॉस. बिनबाद 3 षटकांची समाप्ती झाली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 30 विदाउट लॉस. 60 धावांचा पाठलाग करायचा है. आधी मंजिल पूरी हुई है, आधी मंजिल बाकी है. 12 गेंदे बची है, 30 रन चाहिए, यानी कि 30 रन बनाए हैं. अभी भी 30 रनों की जरूरत है, वो भी 12 गेंदों के ऊपर. नामुमकिन नहीं है, आसान भी नहीं है. एक दिवस तुम्हाला मेहनत करावी लागेल, कष्ट करावे लागेल आणि एका दिवसात कधी नाव बनत नाही, पण एक दिवस मात्र नाव तुमचं नक्की बनतं. त्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागेल, कष्ट करावं लागेल. अनिकेत वांगणकर गोलंदाजीसाठी आलाय. संघाचा तारणहार आहे, कर्ता आहे, कर्ता पुरुष आहे. त्यामुळे त्याच्यावरती मोठी जबाबदारी. स्वतःच दुसरं संघासाठी 4थं षटक घेऊन अनिकेत वांगणकर. यावेळी स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूला चेंडू जातोय सहजरित्या. 1 धाव पूर्ण करतील. धावसंख्या 31. 11 चेंडू 29 धावा. मजा आहे या मॅच मध्ये, मजा आहे. ही मॅच मात्र कडक होईल. आजच्या दिवसामध्ये ज्या ज्या मॅच झाल्या, या जबरदस्त मॅच झाल्या, अफलातून मॅच झाल्या, पैसा वसूल मॅच झाल्या. प्रेक्षकांनी जो आपला वेळ खर्च केलेला आहे, जो आपला वेळ दिलेला आहे या स्पर्धेसाठी, तो पूर्णपणे त्यांचा आज सफल झाला. यावेळी एका हाताने बॉल हँडेड नो लुक शॉट. निखिल परबच्या बॅट मधून पण धावा मिळतील फक्त 1. कोई बात नहीं, बड़ी बड़ी देशों में ऐसी छोटी छोटी बातें होती ही रहती है. 1 धावा जरी मिळाली असेल तरी या शॉट वरती प्रेक्षकांची मन जिंकली आहेत ती निखिल परबने. धावा 32. 32 धावा. 10 चेंडू 28 धावा. 28 धावा 10 चेंडू. अनिकेत वांगणकर, क्या बात है, क्या बात है, क्या बात है. कमबॅक केले. 1 डॉट बॉल आलाय. ही मजा आहे मॅचची. 1 डॉट बॉल, 1 मोठा फटका. हे चढाव उतार तुम्हाला बघायला मिळतील. आयुष्यामध्ये देखील असेच संघर्ष असतात. उतार चढाव हे आयुष्यामध्ये येतात. तसंच मैदानामध्ये देखील खेळ खेळताना देखील असतं. कधी एखादा मोठा फटका येईल, कधी एखादा दुसरा डॉट बॉल येईल. हे होत असतं मैदानामध्ये. पण जीवनात शेवटपर्यंत संघर्ष करणं हे खूप गरजेचं. अनिकेतने कमाल केली आहे. क्षेत्ररक्षक पहा. ये क्या हो गया, ये धोती को फाड़ के रुमाल हो गया. कमाल धमाल बेमिसाल. कौन किसको गालियां दे रहा है कुछ समझ में नहीं आ रहा है, लेकिन बहुत मजा आया. मोए 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 हो गए यहां पर. आणि ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी 2 धावा मिळाल्या. धावबाद होणारा खेळाडू देखील त्याला देखील वाचवला, कारण त्यांना विकेट पाहिजे होता निखिल परबचा. तो देखील गेला आणि धावा झाल्या आता 34 धावा. 4 चेंडू झालेले आहेत, म्हणजे 8 चेंडूंचा खेळ बाकी. 26 धावांची गरज ही चौके संघाला. यावेळी उडवलाय. राजन चेल खाली आहे. राजन देखील सेफ हँड मध्ये बॉल पकडेल आणि पहिला विकेट. एकदा निखिल परबसाठी टाळ्या झाल्यात मित्रांनो. जबरदस्त बॅटिंग आजच्या दिवसामध्ये. खतरनाक बॅटिंग केलेली आहे.
ज्याच्या बॅटमधून चौकार षटकार बघायला मिळाले. चौके संघाला 2 मॅच ज्याने सहजरित्या विजय मिळवून दिला. एका मॅच मध्ये अर्धशतक, 2 मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच, तिसऱ्या मॅच मध्ये देखील अफलातून खेळी 100 पेक्षाही जास्त धावा निखिल परबच्या नावावरती. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 26 धावांची गरज. खिलाडियों का खिलाडी नए बल्लेबाज वरुण गावडे. न्यू बॅटर वरुण गावडे मैदानामध्ये. अनिकेतने मात्र जी जबाबदारी होती त्याच्यावरती सोपवलेली ती पूर्ण केली आहे. कमाल केली आहे या खेळाडूने. देवली प्रीमियर लीग ज्या खेळाडूने गाजवली सर, तुम्हाला सांगतो की सुपर ओव्हरच्या 3 मॅच झाल्या त्याच्या संघाच्या आणि तिन्हीच्या 3 मॅच मध्ये बॉलिंग देखील त्याने केली, बॅटिंग देखील त्याने केली आणि 3चे 3 सुपर ओव्हर त्याने आपल्या संघाला जिंकून दिले. तो अनिकेत वांगणकर. अफलातून बॅटिंग, अफलातून बॉलिंग, अफलातून फिल्डिंग आणि आजच्या दिवसामध्ये देखील पहिल्या षटकामध्ये 4 षटकार, 1 चौकार, 28 धावांची बहारदार खेळी ही अनिकेत वांगणकरची आणि चांगला खेळ केला त्याने देखील. आणि आतापर्यंत या मॅच मध्ये 2 षटकामध्ये धावा दिल्या फक्त 10 आणि महत्वाचा विकेट जो आजच्या दिवसामध्ये आउट झाला नव्हता त्याला त्याने मैदानाच्या बाहेर पाठवलं. ही मयूर स्पोर्ट चषकाची खासियत आहे. हे कारनामे तुम्हाला मयूर स्पोर्ट स्पर्धेमध्ये बघायला मिळतात. या स्पर्धेसाठी खरोखरच राजू भालेकर सरांचे आभारी आहोत, ज्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रबर बॉलच्या स्पर्धा रुजू केल्या, सुरू केल्या. त्याबद्दल राजू भालेकर सरांचे आम्ही आभारी आहोत. क्या बात है, पिंट्या पार्टे आगे छागे भागे. मगासपासून बघत होते की निखिल परब स्ट्राईकवर आहे, त्याला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न होता, पण यावेळी जबाबदारी घेतली आहे स्वतःच्या खांद्यावरती. 5 चेंडू 20 धावा. मी देखील कमी नाही आहे, मी देखील मॅच आपल्या संघाला जिंकू शकतो, हे पिंट्या पार्टे या पहिल्या बॉलवरती इरादे स्पष्ट करताना. 5 चेंडू 20 धावा कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम. त्यामुळे तुम्हाला 5 चेंडू मध्ये 20 धावा बनवाव्या लागतील. बाबू पाटकर थोडा प्रेशर मध्ये असेल. 5 चेंडू 20 धावा, 20 धावा, 5 चेंडू. चौके विरुद्ध आंबेगाळी, आंबेगाळी विरुद्ध चौके. यावेळी डॉट बॉल आला, डॉट बॉल आला, डॉट बॉल आला. 4 चेंडू 20 धावा. पिंट्या पार्टे यांचे पुतण्या देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या काकाला प्रेरित करतायत, उत्साहित करतायत. आप कर सकते हैं, आप लड़ सकते हैं, आप दिखा सकते हैं कि ये मैच हमारी टीम जीत सकती है. पण समोर बाबू पाटकर कमाल करतोय. अफलातून बॉलिंग आतापर्यंत 1 बॉल डॉट. यावेळी लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू, वाईड बॉलचा इशारा पंचांकडून मिळेल. 4 चेंडू 19 धावा. उतार चढाव प्रत्येक बॉल वरती बघायला मिळत आहेत. जबरदस्त मॅच होते. ही आजच्या दिवसाची शेवटची मॅच आहे. जो संघ जिंकेल तो डायरेक्ट सेमीफायनल मध्ये जाईल. या वर्षीचा पहिला सेमीफायनल मध्ये जाणारा संघ कोणता असेल? ये लगा सिक्सर है की कॅच आहे? जी हा, मयूर चषक षटकार. हा पिंट्या पार्टेच्या बॅटमधून मॅच अजून मित्रांनो संपलेली नाही आहे. 3 चेंडू आणि 13 धावा. 3-13 कोणाचे वाटतील? 3 चेंडू आणि 13 धावा. कमालीची मॅच तुम्ही बघतात. कमालीची मॅच झाली आहे. आजच्या दिवसाची शेवटची मॅच आहे. घड्याळाकडून देखील शिकण्यासारखे बरेच काही आहे. ज्यावेळी घड्याळाचे तिन्ही काटे 12 वाजता एकत्र येतात त्यावेळी ते एकी दाखवतात, पण त्यानंतर मात्र वेगवेगळे टाइम दाखवतात. आज दोन्ही संघाचे 12 वाजलेले आहेत. आज तुम्हाला एकत्र यावं लागेल. आज आपल्या संघासाठी तुम्हाला खेळावं लागेल. एकीकडे आहे पिंट्या पार्टे, दुसरीकडे आहे बाबू पाटकर. आज दोघांना आपल्या नावासाठी नाही तर आपल्या गावासाठी खेळायचं आहे. आपल्या गावाला जिंकून द्यायचं आहे. आज जल्लोष होईल, चौक्यामध्ये जल्लोष होईल, आज आंबेगाळीमध्ये जल्लोष होईल, कोणत्या गावी जल्लोष होईल. 3 चेंडू 13 धावा. कमाल आहे. मॅच बेमिसाल आहे.
वाईड बॉल वाईड बॉल वाईड बॉल प्रेशर मध्ये आहे बाबू पाटकर. 3 चेंडू 12 धावा. सुरुवातीला स्वतः जवळ स्ट्राईक ठेवत नव्हता, निखिल परब जवळ स्ट्राईक देत होता, पण यावेळी मात्र जबाबदारी घेतली आहे खांद्यावरती. कर्ता पुरुष बनलाय, बाबू पाटकर वरती हमले करतोय. बाबू पाटकर देखील गुणवान खेळाडू आहे, ज्याने कित्येक वेळा स्पर्धा गाजवल्या आहेत. यावेळी सरळ बॅटने खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे. एक धाव तर कंप्लीट होईल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल काय? यस दुसऱ्या धावेसाठी धावतायत आणि दुसरी धाव देखील कंप्लीट झाली. 2 चेंडू 10 धावा. कहानी में अभी भी ट्विस्ट है, बहुत ही मजा आ रहा है मैच में. तमाम दर्शक यहां पर बैठे हुए हैं, ये मैच देख रहे हैं. यूट्यूब लाईव्ह आमचे प्रेक्षक देखील मॅच बघतायत, त्यांचं देखील स्वागत आहे. खूप चांगलं प्रेक्षेपण हे गौरव सावंत आणि त्यांची पूर्ण टीम. यावेळी उडवलाय, काय होईल? फक्त 1 आणि 1च धाव. गलती से मिस्टेक हो गई, नतीजा 1 ही रन मिला, लेकिन अभी भी खेल खत्म नहीं हुआ दोस्तों. गुड मॉर्निंग क्रिकेट क्लबची ती मालवणची स्पर्धा 8वा पावसाळी रबर बॉल शेवटचा सामना होता. किरवडा संघ म्हणजे चेंदवडचा संघ, आमच्या गोपाळ भट्टाचा संघ, त्याच्या विरुद्ध दर्पण आचरेकरचा आचऱ्याचा संघ. 1 बॉलमध्ये 8 धावा पाहिजे होत्या, ह्या धावा झाल्या 1 बॉलमध्ये 8 धावा. आता गरज आहे ती 1 बॉलमध्ये 9 धावांची. होतील का? काय घडेल? शेवटचा चेंडू सरळ बॅटने खेळलाय, 4 धावा तर मिळतील, पण विजय मिळेल तो आंबेगाळी संघाला. 2024 मयूर चषक स्पर्धेचा पहिला सेमीफायनल मध्ये जाणारा संघ आंबेगाळी संघ, कुलस्वामी आंबेगाळीचा संघ. खूप खूप अभिनंदन. पण त्याहीपेक्षा मी कौतुक करेन त्या चौके संघाचं. अफलातून खेळ आज त्यांनी केला. निखिल परब, पिंटा पार्टे प्रेक्षकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण केलं, प्रेक्षकांच्या मनामध्ये जागा बनवली. आणि आज पहिला दिवस मयूर स्पोर्ट्स स्पर्धेचा या ठिकाणी समाप्त झाला. उद्या असेल दुसरा दिवस. उद्या पहिला सामना असेल ब्राह्मणदेव सकळवाड विरुद्ध महापुरुष देवली. या 2 संघामध्ये बरोबर 9:30 वाजता रिपोर्टिंग होईल आणि 10 वाजता मॅच सुरू होईल. त्यानंतर शांतादुर्गा वडाचा पाठ, त्यानंतर आणि त्यांच्या सोबत असेल लिंग गिरोबा गावराई हा संघ. तिसरी मॅच होईल म्हणजे तिसरा संघ आहे तो तिसरी मॅचचा साई स्पोर्ट विरुद्ध यश फायटर कट्टा आणि नेरूर. त्यानंतर गार्गी स्पोर्ट कुमारमाठ आणि कट्टा पॅकर्स